आणि सुंदर असे झाड बसवलेले आहेत तात्यांनी. एकदम छान गारवा असा सुटलेला आहे बघा तुम्ही. छान असे आंबे लागलेले आहेत आंब्याचे झाड. मी पलगाव बसून माझ्या भाकरांचे पैसे होते असं हे बिलकुलही चालत नाही. हा अजमेरी मधला आहे. खुराकामध्ये विशेष काय वापरे त्यावर? खुराकामध्ये सगळ्यात महत्वाची रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश स्वरूप व्लॉग मध्ये, नवीन एका ब्लॉग मध्ये. मित्रांनो, तर आपल्या गावातील प्रगतशील शेतकरी पांडुरंग वरपे तात्यांकडे आलोय. मित्रांनो, गेले 2-3 वर्षापासून तात्यांचा व्यवसाय चालू आहे. बोकडांचा एकदम चांगला असा व्यवसाय करतात. ते ईदीसाठी बोकडे मोठे करतात, बोकडांचा चांगला व्यवसाय करतात. आपण त्यांची खास मुलाखत घेणार आहेत. जे नवीन लोक आहेत ह्या व्यवसायामध्ये उतरलेली, काय कसं आहे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. डायरेक्ट ह्या व्यवसायामध्ये जर नवीन उतरला तो मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. म्हणून ज्या लोकांनी व्यवसाय केलाय त्यांच्याकडून आपण माहिती घेत असतो. म्हणजे जे नवीन लोक व्यवसाय करायची त्यांना काहीतरी त्याच्यामधून माहिती मिळते फायदेशीर अशी. तर मित्रांनो, तुम्हाला बोकड सुद्धा दाखवणार आहे. किती छान छान बोकड आहेत आपल्याकडे, सगळे तयार झालेले. अगदी 10-15 दिवसामध्ये आता हे बोकड जाणार आहेत. बोकड गेल्यानंतर तुम्हाला सुद्धा सांगणार आहे आपण यांची खरेदी कशी झाली होती, त्याचबरोबर यांची विक्री कशी झाली, किती नफा निघाला, हे सुद्धा तुम्हाला सगळं आजच्या व्हिडिओमध्ये माहिती मिळून जाणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हा माणूस इतके भारी बोकड तयार करतो तरी कसा, हा एक मला भरपूर दिवसापासून प्रश्न तयार होता. कारण भरपूर लोक मला म्हटले की यांच्यासारखी बोकड कुठं तुम्हाला बघायला भेटणार नाही. आता हे बोकड आहे का काय? बोकड बघितल्यानंतर तुम्हाला वाटतं ना हा बोकड काय जिम करतो का काय? तर असं काय नाही मित्रांनो. याच्या पाठीमागं खरं तर म्हणजे या माणसाची मेहनत आहे, या माणसाने लावलेली ताकद आहे, योग्य नियोजन आहे, सगळं चारा पाणी खुराक आहे. त्याच्याशिवाय माल बनत नाही मित्रांनो. तर सगळ्यात अगोदर तात्या तुमचं नाव सांगा आपलं आणि किती बकरं आहेत? माझं नाव पांडुरंग बाजाबा वरपे, राहणार वरवंडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. किती बोकड आहेत तात्या आपल्याकडे आता? आमच्याकडे सध्या आता 20 बकरं आहेत. बरं, बोकडांच्या जाती किती असतील बरं आपल्याकडे? जातीमध्ये शिरोई, हा, सोजत, अजमेरी आणि आपण बिट्टल मधले बी आणले होते मागच्या वेळेस. हा. ह्यावेळेस नाही येतात आमच्याकडे. आता ह्या 2-3च जाती आहेत आमच्याकडे. तात्या तुमच्या हातामध्ये जो बोकड आहे तो कोणत्या जातीचा म्हणायचा? हा अजमेरी मधला आहे. काय वजन असेल साधारणतः या अजमेरी बोकडाचं? साधारण याचं वजन, हा थोडा वजनाला कमी राहिलाय, हा, पण साधारण हा एक सफेद मधला आहे. बर. याचं वजन 75 पर्यंत वजन आहे आता सध्या. वा वा वा, 75 किलोचं वजन आहे. 75 किलो बकरा तयार केलाय तात्या तुम्ही? हा, किती याचं- महिन्यामध्ये तयार केलाय? हे वजन आम्ही आणल्यानंतर साधारणतः 12 महिन्याचा होता. हा. आम्ही 7 महिने सांभाळलाय. बरं, 7 महिन्यामध्ये त्यावेळेस आणलं त्यावेळेस 30 किलो 35 किलो वजन होतं त्याचं. तुम्हाला काय वाटतं बरं, कोणता बोकड जातीमध्ये का असं टॉपला काय- जाऊ शकतो वजनामध्ये? असं काही नाहीये. जे शेवटी व्यवस्थापन तुमचं जर व्यवस्थित असलं तर कोणत्याही बकऱ्याचं वजन होऊ शकतं. हा हा. फक्त तुमची मेहनत पाहिजे, म्हणजे त्याला खुराक मेहनत, पाहिजे. प्रामाणिक मेहनत आणि योग्य नियोजन केलं तर 100% आपण कोणत्याही हा. जातीमध्ये चांगले पैसे Success कमवू होऊ शकतो. शकतो. हा फक्त करण्यात लक्ष पाहिजे व्यवस्थित त्याच्यात. हा. तर तात्या नेमकं वजन वाढीसाठी तुम्ही काय करता हो बोकडांना? आम्ही ज्या वेळेस आणतो राजस्थानवरून हा त्यावेळेस त्यांना सुरुवातीला आहे ना गरम पाणी हे देऊन त्याची व्यवस्थापन व्यवस्थित करतो. हा त्यानंतर त्यांना ब्रॉटन चालू करतो. ब्रॉटन चालू जनताचा औषधाचा एक डोस देतो. हा. डोस दिल्यानंतर 3-4 दिवसांनी त्यांना ब्रॉटन चालू करतो आणि हळूहळू खाद्याचं प्रमाण वाढवतो. हा. म्हणजे खाद्य फार महत्वाचं आहे. वजन वाढीसाठी वजन खाद्य वाढीसाठी महत्वाचं आहे. खाद्य महत्वाचं आहे. हा हा खाद्यामध्ये तुम्हाला काय म्हणजे देता येईल तेवढं खाद्य दिलं, कोणत्याही प्रकारचं द्या. हा. असं काही नाही, शेतकऱ्याकडे आहे ते अवेलेबल जरी दिलं तरी तरी चालतं. उत्तम मका द्या, असेल. तुम्ही गहू द्या, हा. सोयाबीन द्या. तुम्ही गहू मका हे सगळं भरडून देत असता? गहू हा फक्त भरडून देतो. हा. बाकीचं आहे ते लेवललाच देतो. मका हा. भरडीत नाही. मका ही पचनाला व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे अडचण नाही, पण गहू भरडूनच दिला पाहिजे. हा. आता व्यवसायामध्ये सगळ्यात कठीण गोष्ट कोणती वाटते हो तुम्हाला? व्यवसायामध्ये सुरुवात करताना सगळ्यात महत्वाचं भांडवल. भांडवल असलं तर तुम्हाला बकरांना खाद्य, चारा, पाणी हेच हा. व्यवस्थापन करायला सुखदायक जाईल. हा. आणि असं नाही का मी पलगाव बसून माझ्या बकरांचे पैसे होतील असं हे बिलकुलही चालत नाही. बरोबर. वेळ येईल त्या टायमाला त्यांना चारा, खुराक, पाणी उठून त्यांना तो घातला पाहिजे. म्हणजे सगळ्यात महत्वाची कठीण गोष्ट आहे. 24 तास आपल्या डोक्यामध्ये पाहिजेच. पाहिजेच. तरच पाहिजे. आपला व्यवसाय 10 चालू रुपयाला आहे. तुम्हाला 10 रुपये मिळायचे असतील हा. तर त्याला कष्ट केले पाहिजे. ही कठीण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि व्यवस्थित चारा नियोजन असेल तर फळ भेटतच. फळ भेटतच. फळाला आता अडचणच तुमचं नाही. नियोजन बघून आम्ही आता पाठीमागे आलो होतो 2-3 महिन्यापूर्वी, त्याच्यानंतर आज आलो. इतका मोठा फरक दिसला आता याच्यामध्ये. तुम्ही काय अशी जादू केली यांना चारा पाण्यामध्ये, मला काय कळत नाही आता. चारा पाना टायमिंग मध्ये चारा घालणं, हा. टायमिंग मध्ये त्यांच्यापाशी जाणं. खुराक तुम्ही 2 टाइम देता का? ती 2 टाइम, बरं. सकाळ आणि संध्याकाळी. खुराकामध्ये विशेष काय वापरे त्यावर? खुराकामध्ये सगळ्यात महत्वाची मका, हा. गहू, शेंगदाणा पेंड आणि सोयाबीन. हा ती सोयाबीन मध्ये चरबी वाढते, तेलकटपणा येतो. हा. बकराला वजन वाढायला भरपूर ताकद येते. बरोबर. मका वापरल्यामुळे शरीर बनतं. हा 20चा लॉट आहे. 20 चलवाटे. मित्रांनो, बोकड बघा, सोमा तात्यांना घेऊन आलोय आज आपण तात्यांकडे व्हिडिओ बनवायला.
2 महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेस बघितलेलं बकरं आणि आज बघितलेलं बकरं जमीन आसमानचा फरक आहे मित्रांनो. मुद्दामच त्यावेळेस व्हिडिओ बनवला नव्हता कारण बोकड तयार होत होतं त्यावेळेस थोडेसे सेट झाले होते. आज तुम्ही बघा काय माल तयार आहे. हा सोन्यासारखा माल बनवलाय तात्यांनी. व्यवस्थित नियोजन आहे. नियोजनबद्ध काम असले की माल तयार होणार आहे मित्रांनो. बघा तुम्ही बकरांचे कमरं बघा, बकरं बघून घ्या. एक बकरू नाही टोटल बकरं बघा तुम्ही. 20च्या 20 बकरं बघा. एक लपवायचा आणि दुसरा दाखवायचा. मित्रांनो घराच्या समोर अगदी नियोजन केले. जास्त काही मोठं करायची गरज नाही. तात्यांकडून तुम्हाला एक शिकण्यासारखं बघायला पॉईंट आहे मित्रांनो. इथं बघा आता कमी जागेमध्ये एकदम योग्य नियोजन केलं आहे. तिकडे उन्हापासून बचाव करण्यासाठी वरती सिमेंटी पत्रा वापरलेला आहे. अजिबात गरम होत नाही असं थोडंसं व्यवस्थितपणे. आणि बाहेर सगळं मोकळं ग्राउंड त्यांनी केलेलं आहे. बघा आता हे 2 गव्हाणी त्या बाजूला एक गव्हाण दिसते तुम्हाला, या बाजूला एक गव्हाणी. मस्त बकरांना इथे सगळं असं मोकळं फिरण्यासाठी व्यवस्थित स्वच्छ पाणी ठेवलेलं आहे त्यांनी. वेळोवेळी दिवसातून 2-3 वेळेस ते पाणीसुद्धा चेंज करत असतात. पाण्याचा खूप मोठा फरक असतो वजन वाढीसाठी. त्याचबरोबर ते औषधं देत असतात. मित्रांनो छान असं नियोजन आहे. गोठ्याच्या बाजूला पाण्याची टाकी आणि सुंदर असे झाडं बसवलेले आहेत तात्यांनी. एकदम छान गारवा असा सुटलेला आहे बघा तुम्ही. छान असे आंबे लागलेले आहेत. आंब्याच्या झाडाला नारळाचं झाड आहे. पुढं तात्यांचं एक दुधाचा व्यवसाय आणि बकरांचा व्यवसाय आहे. त्याच्याच जीवावरती आज एवढं मोठं घर तात्यांचं उभं चालू आहे मित्रांनो. घराचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही. या पुढच्या बाजूला तात्यांचा गायांचा गोठा आहे. तात्या चाऱ्यामध्ये आपण कसं व्यवस्थापन केलेलं आहे बरं? चाऱ्यामध्ये सकाळी 7 वाजायच्या टायमिंग मध्ये खुराकाचं नियोजन असतं. हा खुराक दिल्यानंतर आपला कवत घास म्हणजे घास आधी. त्याच्यानंतर आम्ही कोरडा चारा म्हणून सोयाबीनचा भूस देतो. हा त्याच्यानंतर असं चारा चेंजिंग मध्ये देतो. एक 4च्या नंतर दुपारच्या नंतर 4 वाजल्याच्या नंतर आम्ही त्यांना पुन्हा सोयाबीनचा भूस, हा पुन्हा मुरघास, मकाचा मुरघास देतो. त्याच्यानंतर पुन्हा खुराक देतो. आपण अगोदरच काळजी घेतली पाहिजे. काळजी घेतली पाहिजे, लक्ष ठेवलं पाहिजे. बरं आता तुमचा गायांचा व्यवसाय बघून तुम्ही हे करताय तर तात्या तुम्हाला काय वाटतं या व्यवसाय 100% यशस्वी आहे का नाही? हा 100% यशस्वी आहे. आता नवीन जे लोक व्यवसाय करायला बघतायत बकरांचा भरपूर आता महाराष्ट्रामध्ये क्रेज लागलेली आहे. अगदी बकरांचा व्यवसाय, कोकरांचा व्यवसाय चालू आहे. तर कोकरांचा व्यवसाय आता मी स्वतः करतोय. तर कोकरांमध्ये काय होतं 2.5-3 महिन्यामध्ये देवाणघेवाण उलाढाल सारखी करावं लागते. तर त्याप्रमाणे तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा एक कोकरांचा लॉट घेऊन बघितला होता का? हा घेतला होता मी. बरं. पण त्याच्यामध्ये काय होतं का आपलं हॅरेसमेंट जास्त होतं. हा बकरं आणणं, धावपळ जादा होते आणणं, थोडक्यात. पुन्हा विकायला नेणं, पुन्हा त्याचा आणण्याचा मेंटेनन्स खर्च, हा. पुन्हा शेट करायला लागत होतो कालावधी. बोकड्यांमध्ये असं आहे का एकदा आणल्यानंतर एक 15-3 वर लक्ष द्यायचे. हा त्याच्यानंतर फक्त तुम्हाला चाऱ्याचं व्यवस्थापन करायचे. बाकी बरोबर. त्यांना काही पाहायची गरज येत नाही. म्हणजे एकदा फक्त वन टाइम भांडवल गुतवायचं आणि व्यवस्थित त्याच्यावरती वर्षभर काम करत राहायचं. वर्षभर म्हणजे साधारण आम्ही भाद्रपद महिन्यामध्ये बोकडं आणले होते. हा ते साधारण 7-8 महिन्याच्या पुढे जास्त सांभाळायची गरज येत नाही. तीनदा लॉट बदलायची गरज नाही. बरोबर. एकदाच बदलायचं, एकदाच दाम घ्यायचं. तर नवीन लोकांना एकच फक्त तुम्ही काय सल्ला द्याल? 100% करा. ज्याच्यामध्ये प्रामाणिक कष्ट करण्याची ताकद आहे तो व्यवसाय यशस्वी करू शकतो. म्हणजे केला पाहिजे. आता हे तुम्ही स्वतः करून दाखवलेलं आहे. नाही आताच्या बेरोजगार मुलांनी ना हा. याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि लक्ष दिल्यानंतर हा व्यवसाय चांगला पुढे नेला तर त्याला सरकारी नोकरी जॉब पेक्षा बी जास्त पैसे मिळू शकतात. बरोबर. फक्त केला पाहिजे. मित्रांनो गावाला राहून आपले तात्या कमवत आहेत लाखोमध्ये. आज एकदम टॉपचे बकरं बनवून त्यांनी व्यवस्थितपणे व्यवसाय करून 2 मुले शिकून व्यवस्थितपणे आज एवढं मोठं घराचं सुद्धा काम चालू आहे. आपल्या व्हिडिओच्या माध्यमामधून तुम्हाला दाखवतोय आपण. मित्रांनो नेहमीच आपण काहीतरी आगळं वेगळं घेऊन येत असतो आपल्या व्हिडिओमध्ये. आज आपल्याच गावामधले आपले ताते आहेत आपल्यासोबत. त्यांची मुलं माझ्यासोबत शिकायला होते. मित्रांनो आज मी नवीन व्यवसाय करतोय बकरांचा म्हणून माझं थोडंसं हिंडणं फिरणं होतंय. आज मी त्यांच्याकडे आलो. एकदम व्यवस्थित टॉपचं नियोजन केलं आहे त्यांनी. अगदी शहरातल्या लोकांना लाजवेल अशी कमाई ते गावामध्ये राहून कमवत आहेत. मित्रांनो माझ्या पाठीमागं बघू शकता यशस्वीरित्या दूध व्यवसाय चालू आहे त्यांचा. त्याचबरोबर त्यांनी आपल्या पाठीमागं बकराचं नियोजन केलेलं आहे. मित्रांनो 20 बकरं त्यांची ईदीसाठी. टॉपचा त्यांचा व्यवसाय आहे दुधाचा. तर मित्रांनो अशक्य अशी कोणती गोष्ट नाही आहे आणि बघण्यासारखं नियोजन आहे त्यांचं. 100% जर कोणाला माहिती पाहिजे असेल अजून तर आपल्याला कमेंट करा. आपण अजून तुम्हाला त्यांच्याकडून माहिती घेऊन देऊ फायदेशीर. असेच बकरांचे वेगवेगळे जाती वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी फायदेशीर असे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची. रामकृष्ण हरी.